नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी MS-CIT इरा सेशन 33 बघूया. स्टार्ट करूया. नॉलेज चेक फर्स्ट. फर्स्ट क्वेश्चन आहे यामध्ये, यू आर अप्लाइंग ॲनिमेशन टू अ पिक्चर इन युअर प्रेझेंटेशन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अवेलेबल while animating a picture? करेक्ट आन्सर आहे याचं सेकंड. बिफोर प्रिव्ह्यूज. नेक्स्ट आहे, व्हॉट आर ॲनिमेशन इफेक्ट यूज फॉर? करेक्ट आन्सर आहे याचा थर्ड. टू ॲनिमेट द टेक्स्ट or picture. Next question. PowerPoint does not allow you to enhance a pre-designed animation effect after it is applied to a picture or text. Correct answer आहे याचा second. False. And last question. In PowerPoint, animation effect can only be applied to shapes. Correct answer आहे याचा second. False. तर या ठिकाणी आपलं फर्स्ट नॉलेज चेक इथे कंप्लीट झालं. आता आपण नॉलेज चेक 2 बघणार आहोत. नॉलेज चेक 2 आपण या ठिकाणी बघूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, टाइप डॅश डॅश इंटू द ॲड्रेस बार ऑफ युअर ब्राउझर टू एक्सप्लोर टेम्पलेट्स इन द ऑनलाईन व्हर्जन ऑफ मायक्रोसॉफ्ट ऑफिस. करेक्ट आन्सर आहे याचं थर्ड. office.com. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रेस द डॅश डॅश की ऑन युअर कीबोर्ड टू एक्झिट द फुल स्क्रीन मोड. करेक्ट आन्सर आहे याचं सेकंड. एस्केप. नेक्स्ट क्वेश्चन, click on the dash dash icon to explore PowerPoint template in the online version of Microsoft Office. Correct answer आहे याचा fourth. PowerPoint. And last question, you have created quiz game in the online version of Microsoft PowerPoint. You will click dash dash to view the quiz the full screen mode. याचा आन्सर आहे प्रेझेंट. सेकंड आन्सर करेक्ट. या ठिकाणी नॉलेज चेक 2 कंप्लीट झालंय. आता आपण बघूया नॉलेज चेक 3. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ डज लुमा AI ड्रीम मशीन जनरेट इमेज? करेक्ट आन्सर आहे याचं सेकंड. बाय युझिंग टेक्स्ट प्रॉम्प्ट्स टू क्रिएट व्हिज्युअल्स. त्यानंतर फोर्थ नॉलेज चेक आपण बघूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डज ऑडिओ अलो युजर टू डू? तर करेक्ट आन्सर आहे याचं सेकंड. जनरेट सॉन्ग फ्रॉम टेक्स्ट प्रॉम्प्ट. And last question, which feature of audio is best represented by this image? Correct answer आहे याचं फर्स्ट. टेक्स्ट टू म्युझिक जनरेशन. तर या ठिकाणी आपलं नॉलेज चेक 4 कंप्लीट झालंय. आता आपण बघणार आहोत सिम्युलेशन क्वेश्चन. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, ऑलवेज एन्श्योर दॅट युअर प्रेझेंटेशन आर formatted correctly for printing, so export your presentation as a PDF. प्रेझेंटेशन PDF मध्ये एक्सपोर्ट करायचे, त्यासाठी काय करायचं, फाईल टॅबमध्ये जायचं, एक्सपोर्ट ऑप्शनला क्लिक करायचं, त्यानंतर इथे क्रिएट PDF ला क्लिक करायचं आणि इथे पब्लिश करायचं. पुढचा प्रश्न आहे, यूज ऑफ सेव्ह ॲज मेक कॉपी. प्रश्न तुम्हाला इथे सेव्ह करायचं सांगितलं आहे. फाईल टॅबला क्लिक करा, सेव्ह ॲज ऑप्शनला क्लिक करा, त्यानंतर इथे डेस्कटॉप फोल्डरवरती क्लिक करा, फाईल नेमवरती क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह करा. त्यानंतर सेल पाथ लर्निंग आपण बघणार आहोत. सेशन 33 या सेशनचं सेल पाथ लर्निंग आहे. यामध्ये दोनच प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ टू अप्लाय ॲनिमेशन स्टाईल टू युअर पिक्चर. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट. क्लिक ऑन ॲनिमेशन स्टाईल अँड सिलेक्ट डिझायर्ड स्टाईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्लिक ऑन डॅश डॅश टू सर्च रेडी टेम्पलेट. याचं करेक्ट आन्सर आहे फाईल. या ठिकाणी आपलं हे सेशनचं सेल पाथ लर्निंग कंप्लीट झाले. आता आपण बघूया गायडेड डू इट युअर सेल्फ. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, एक्सपोर्ट द गिवन प्रेझेंटेशन ॲज अ PDF युझिंग फाईल टॅब. एक्सपोर्ट, क्रिएट PDF, एंटर द फाईल नेम ऑफ युअर चॉईस in the open window on click publish.
तर डॉक्युमेंट हे जे प्रेझेंटेशन आहे ते आपल्याला PDF मध्ये एक्सपोर्ट करायचं आहे. त्यासाठी सर्वात अगोदर फाईल टॅबला क्लिक करायचं. एक्सपोर्ट ऑप्शनला क्लिक करायचं. त्यानंतर इथे क्रिएट ऑप्शनला क्लिक करायचं आणि त्यानंतर इथे पब्लिश करायचं आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. ओपन PowerPoint presentation and select blank presentation using file tab, new and apply any theme of your choice from design tab theme. सर्वात अगोदर PowerPoint हे ॲप्लिकेशन ओपन करा. ब्लँक प्रेझेंटेशनला क्लिक करा. त्यानंतर फाईल टॅबवरती क्लिक करा. न्यू ऑप्शनला क्लिक करा. यामध्ये ब्लँक प्रेझेंटेशनला क्लिक करा. आता डिझाईन टॅबमध्ये या. डिझाईनमध्ये आल्यानंतर यामध्ये कुठलीही एक थीम अप्लाय करा आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन. In the given presentation, select category 1 question, follow the slide number 2, make it text bold. सेकंड नंबरच्या स्लाइडवरती जे टेक्स्ट आहे त्याला बोल्ड करायचे. सेकंड नंबरच्या स्लाइडवरती क्लिक करा. या ठिकाणी कॅटेगरी 1 हे जे टेक्स्ट आहे सिलेक्ट करा. त्यानंतर इथे बोल्ड ऑप्शनवरती क्लिक करा आणि सबमिट करा. नेक्स्ट आहे बघा. इन द गिवन प्रेझेंटेशन, व्ह्यू द प्रेझेंटेशन इन फुल स्क्रीन युजिंग स्लाइड शो टॅब, स्टार्ट स्लाइड शो ग्रुप फ्रॉम बिगिनिंग. प्रेझेंटेशन आपल्याला फुल स्क्रीनमध्ये शो करायचे. त्यासाठी स्लाइड शो टॅबला क्लिक करा. त्यानंतर इथे फ्रॉम बिगिनिंग या ऑप्शनला क्लिक करा आणि सबमिट करा. लास्ट क्वेश्चन. इन द गिवन प्रेझेंटेशन, सेलेक्ट स्लाइड अँड अप्लाय थीम मेश फॉर गिवन प्रेझेंटेशन युजिंग डिझाईन टॅब अँड थीम ग्रुप. तर या PPTला आपल्याला मेश नावाची थीम अप्लाय करायची. त्यासाठी डिझाईन टॅबमध्ये क्लिक करा. मोर थीम या बटनला क्लिक करा. यामध्ये एका एका थीमवर जाऊन नाव बघा. मेश नावाची थीम या ठिकाणी दिलेली बघा. ही मेश ही आहे मेश. या मेश थीमवरती क्लिक करा आणि सबमिट करा. तर अशा प्रकारे सेशनची डू इट युअर सेल्फ ही टेस्ट पूर्ण झाली. एंड एक्झाम करूया. आता आपण बघूया शेवटची टेस्ट, सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू और फॉल्स. अ ट्रॅडिशनल HDD has no moving part, so it does not get damaged easily. करेक्ट आन्सर आहे याचा सेकंड, फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे. Why would a student prefer a flash memory card instead of a optical disc? Select any two. तर मल्टिपल आन्सर आहेत. फर्स्ट अँड सेकंड याचा आन्सर आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. विच स्टेटमेंट करेक्टली डिस्क्राइब ऑप्टिकल डिस्क? करेक्ट आन्सर आहे सेकंड अँड थर्ड. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. Rahul want to improve the overall performance of his computer system. Which of the following action will help him? करेक्ट आन्सर आहे याचा सेकंड अँड फोर्थ. अँड फिफ्थ क्वेश्चन आहे. Which of the following statements correctly explain why a SSD perform better than a HDD? करेक्ट आन्सर आहे याचं फर्स्ट अँड थर्ड. नेक्स्ट क्वेश्चन आहे. अ फोटोग्राफर नीड टू स्टोर hundreds of photos inside his digital camera. He need device that is lightweight, fit inside the camera slot and is rewritable. Which storage medium should we use? करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, फ्लॅश मेमरी कार्ड. नेक्स्ट आहे. अर्जुन need a small device that file is in his pocket and help him transfer file easy by connecting to a port. Which device should he use? करेक्ट आन्सर आहे याचा फोर्थ, USB drive. Next question. Mr. Sharma's computer has become very slow while opening file. Her soon tell her that her file are scattered across the drive. What maintenance task should she perform to organize the data and improve speed? करेक्ट आन्सर आहे याचा
Third, perform regular defragmentation. And next question. Priya is buying a traditional hard disk for her desktop. She wants the data to be read and write very quickly based on this which specification should she check for faster speed. Correct answer आहे याचा 4. Check for a higher RPM. And last question. Amit old laptop takes 5 minutes to start, which annoys him. He wants his laptop to start within seconds, just like his smartphone. Considering this, which upgrade should he choose? Correct answer आहे याचा सेकंड. Replace the HDD with a solid state drive SSD. तर या ठिकाणी आपलं सेशन कंप्लीशन टेस्ट पूर्ण झाली आणि सेशन 33 इथे पूर्ण झालंय.